वेलकम बॅक टू विनय भटके. आपण आहोत कराडमध्ये. काल संध्याकाळी परवा संध्याकाळी आपण कराडला आलो. आपला दुसरा दिवस आहे. काल पण आपण चांगलं फिरलोय आणि मगेश सांगितल्याप्रमाणे आपण आलोय ते विजय वाठारे साहेबांच्या बरोबर त्यांच्या टूरबरोबर आलोय. बरेच वर्ष हे टूर करतायत. तर आपल्या बरोबर आहेत विजय वाठारे साहेब. तर नमस्कार वाठारे साहेब. नमस्कार विजय वाठारे, धन्यवाद. तर आता आपल्याला सांगा, आज आपण कुठे निघालो आणि आज आता आपण निघालोय. आज आता ब्रेकफास्ट केल्यानंतर साधारण 8:30-9 वाजता आपण निघणार. पहिल्यांदा शहापूरचा मारुती करणार आणि शहापूरच्या मारुतीच्या जवळच मसूरचा मारुती आणि शहापूरचा आणि मसूरचा मारुती केल्यानंतर आपण इकडनं निघणार आहोत. साधारण एक 10-10:30 वाजतील. 12, 11:30, पावणे 12 वाजेपर्यंत आपण गोंदवलेला जाणार. तिकडे दर्शन घेणार, तिकडे प्रसाद घेणार आणि साधारण 1:30-2 वाजता आपण तिकडनं निघणार. आणि यमाई आहे, औंध म्हणून गाव आहे, संस्थान होतं पूर्वी, बरेच जणांनी ऐकलं असेल. तर औंध संस्थान, तिथे औंधची यमाई म्हणून देवी आहे. थोडी उंच डोंगरावर आहे, पण छोटी गाडी जर असली तर तिथे अगदी देवळापर्यंत गाडी जाते. तर आपण ते औंधच्या यमाईचं दर्शन घेणार आणि संध्याकाळी आपण साधारण 4, 4:30, 5 वाजेपर्यंत आपण परत येणार. आता आपण निघालेलो आहे. यमाई देवी जी डोंगरावर आहे औंध मध्ये, ती देवीचं दर्शन घेण्याकरता निघालेलं आहे. सातारा जिल्ह्यातील ही देवी खटाव तालुक्यातील औंध येथे यमाई देवीचं हे मंदिर आहे आणि महाराष्ट्रातील एक अत्यंत जागृत आणि प्राचीन शक्तिपीठ म्हणून सुद्धा मानले जाते. यमाई देवीचं मंदिर हे महाराष्ट्रातील भाविकांचे एक प्रमुख श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेश आणि कर्नाटकामधली लोकही इथे बरीचशी व्हिजिट करतात. अनेक कुटुंबाचे मूळपीठ आहे. हे मंदिर आहे ते सातारापासून साधारण 44 ते 48 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि जर तुमच्याकडे स्वतःचे वाहन नसेल तर तुम्ही वडूज, दहिवडी किंवा कराड ह्या शहरापासून एस.टीची चांगली बस सेवा उपलब्ध आहे. औंध गावात आपण जेव्हा बघतो तेव्हा यमाईची 2 मंदिरे आहेत. एक आहे ते डोंगरावर आहे, जिथे आपण आता जात आहोत. आज आपण जाणार आहोत ते डोंगरावरच्या यमाई देवीच्या दर्शनाकरता. डोंगरावरच्या देवीच्या दर्शनाच्या अगोदर थोडीशी माहिती, देवीचे जी मंदिर आहेत गावात त्याच्याबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगतो. औंध गावातील देवीचे मंदिर भव्य आहे. या मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून यामध्ये श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी आपल्या कुचल्यातून चितारलेली पुराणातील घडामोडीची तैलचित्रे आहेत. मंदिराच्या आवारात असलेली दीपमाळ ही राज्यातील सर्वात उंच माळ असे बोलले जाते. नंतर दुसरं जे मंदिर आहे औंध गावात, यमाईचं मंदिर आहे, त्याला मोकळाई मंदिर असे म्हणतात. आणि हे औंध गावामध्ये असलेल्या तळाशेजारी असलेलं हे मंदिर जुन्या काळातील दगडी बांधकामात आहे. आपण आज यमाई देवीचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. ते मंदिर औंध गावच्या नैऋत्य दिशेस असलेल्या डोंगरावर आहे. डोंगराच्या पायथ्यापासून वर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे आणि तसेच तुमच्याकडे जर गाडी असेल तर घाट रस्ता सुद्धा उपलब्ध आहे. आम्ही गेलो ते वर मोटरीने गेलो. रस्ते पण बऱ्यापैकी चांगले आहेत, त्यामुळे तुम्हाला वरपर्यंत पोहोचण्याला तसं काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि पार्किंग पण बऱ्यापैकी पार्किंग करता सुद्धा जागा आहे. तिथून जो वरतून एक निसर्गरम्य आपल्याला परिसराचे दृश्य दिसते. अतिशय सुंदर असं हा व्ह्यू दिसतो. संपूर्ण महाराष्ट्रात यमाई देवीची ही बरीच मंदिरे आहेत, पण तरीसुद्धा औंध येथील हे जे मंदिर आहे त्याला मूळ पीठ म्हणून मानले जाते. सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यातील
औंध गावच्या डोंगरावरती वसलेलं हे आपण बघतो हे मंदिर, यमाई देवीचं मंदिर, मूळ उगमस्थान असल्याने या ठिकाणास मूळपीठ, त्याचबरोबर देवीलाही यमाई देवी व्यतिरिक्त मूळपीठ देवी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आपण जेव्हा मंदिरामध्ये येतो आणि बघतो तेव्हा आपल्याला एक मंदिरासमोर नंदी मंडप सुद्धा दिसतो. या नंदी मंडपाच्या दोन्ही बाजूला उंच दीपमाळा सुद्धा आपल्याला दिसतात. मंदिराची रचना तुम्ही जर बघितली तर सभा मंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना असून सभामंडपाच्या छतावर कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात देवीची काळ्या पाषाणातली 2 मीटर उंच कमरात बसलेली ही भव्य मूर्ती आहे आणि तुम्ही जर नीट बघाल तर ती पद्मासन मुद्रेमध्ये आपल्याला दिसते. मूर्तीला 4 हात असून त्यात गदा, बाण, त्रिशूळ, पानपत्र असं हे दिसतं आणि मूर्तीच्या समोर शिवपिंडी सुद्धा आहे. यमाई देवीला तुळजापूरच्या भवानी मातेची थोरली बहीण आणि शिव पार्वतीचे एकत्रित स्वरूप सुद्धा मानले जाते. आपण जेव्हा मंदिराच्या आवारात फिरतो तेव्हा मंदिराच्या आवारामध्ये आणखीन एक मंदिर आहे. ते मंदिर दत्ताचे असले तरी त्यात दत्तमूर्ती नसून एक पिंडी आहे. पिंडीवर दत्ताचे रूप म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेशाची 3 स्थाने असून हे मंदिर अतिशय दुर्मिळ म्हणून सुद्धा समजले जाते. मंदिराच्या आवारात गणपती, दत्त, विष्णू, हनुमान व सरस्वती यांच्या मूर्ती सुद्धा आपल्याला दिसतात. मंदिराच्या तुम्ही जर नीट बघितलं शिखरावर सुमारे 7 किलो वजनाचा सोन्याचा कळस बसवण्यात आलेला आहे आणि हा सुवर्ण कलश अलीकडेच देवीच्या मंदिरावर अर्पण करण्यात आलेला आहे. हे मंदिर मोठ्या संख्येने मराठी कुटुंबाचे कुलदैवत आहे. मंदिराच्या शिखरावर विविध हिंदू देवतांच्या प्रतिमा आणि मूर्ती सुद्धा आहेत. हे शहर आणि मंदिर अनेक शतकापासून चालुक्य, यादव, भोसले, जगदाळे या कुटुंबाशी संबंधित आहे. या मंदिराला तुम्हाला जर भेट द्यायची असेल तर उत्तम काळ म्हणजे नवरात्रीचा उत्सव आणि पौष महिन्यातील वार्षिक यात्रेच्या वेळी तुम्ही इथे नक्की जा. त्यावेळी प्रचंड अशी इथे गर्दी असते आणि तेव्हा देवीची पालखीसुद्धा काढली जाते. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी होणारा भव्य रथोत्सव हे सुद्धा एक मुख्य आकर्षण तेव्हा असते. मंदिराची वेळ सकाळी 8 ते रात्री 9:30 पर्यंत भक्तांना दर्शनाकरता उघडी असते. आपण जेव्हा मंदिराच्या संकुलातून खाली निघतो परत तेव्हा खाली उतरताना एक पठारावर खाजगी संग्रहातून स्थापन केलेले श्री भवानी संग्रहालय आपल्याला दिसते आणि हे जे दिसते समोर ही संग्रहालयाची इमारत मंदिराच्या टेकडीच्या मध्यभागीच बसलेली असून आपण मंदिरातून पायऱ्या उतरून तरी तुम्ही जाऊ शकता किंवा रस्त्याने गाडीने संग्रहालयापर्यंत पोहोचू शकता. संग्रहालयात 19व्या आणि 20व्या शतकातील प्रसिद्ध कलाकार जसे की M.V. धुरंधर, बाबूराव पेंटर, माधव सातवळेकर आणि राजा वर्मा तसेच ब्रिटिश कलाकार हेनरी मूर यांच्या प्रसिद्ध मदर अँड चाइल्ड स्टोन स्ट्रक्चरवरची चित्रे देखील आहेत आणि त्याचबरोबर अनेक दुर्मिळ ऐतिहासिक वस्तूसुद्धा आपल्याला या संग्रहालयात पाहायला मिळतात. संग्रहालयात फोटो आणि व्हिडिओ काढण्याची परवानगी नसल्याने आम्ही फक्त बाहेरचे शूटिंग करू शकलो. संग्रहालय अतिशय सुंदर असून त्याची थोडीशी एंट्री फी सुद्धा आहे आणि आपण जर यमाई देवीला भेट द्यायला येण्यासाठी येणार असाल
तर नक्कीच या संग्रहालयासुद्धा भेट द्या. पुढे कराडला जाताना आम्ही उसाचा रस पिण्यासाठी वाटेत थांबलो. तुम्ही बघाल तर औंध परिसरातून जाणाऱ्या प्रमुख महामार्गावर आणि एक बसच्या स्थानकाच्या जवळ बरीचशी रसवंती गृहेसुद्धा उपलब्ध आहेत आणि येथे बहुतेक ठिकाणी लाकडी किंवा लोखंडी चरख्याचा वापर करून समोर ताजा रस काढून दिला जातो आणि त्यात चवीसाठी आले, लिंबू आणि पुदिना मिळाला जातो. आम्ही हा रस खूप एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर आम्ही कराडला आमच्या हॉटेलला परत पोचलो. तर असा होता आमचा आजचा दिवस. डोंगरावरच्या यमाई देवीचं दर्शन अतिशय सुंदर झालं. अतिशय उत्कृष्ट असं हे स्थान आहे. तर तुम्ही पण जर कधी ह्या साईडला येणार असाल तर यमाई देवीचं दर्शन नक्कीच घ्या. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला जर व्हिडिओ हा आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आता पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. थँक्यू.